नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे. 8वा वेतन आयोग येण्याआधीच या राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या पगारात तब्बल दुपटीने वाढ झालेली आहे. ते राज्य कोणते, कशा पद्धतीने त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली? बघा ताईंनो, आपल्या एका जवळच्या राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये 8वा वेतन आयोग येण्याआधीच त्यांच्या पगारामध्ये दुप्पट वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आता काही ताई कमेंट करून अशा म्हणतील की आपला महाराष्ट्राशी संबंध आहे, इतर राज्याशी आपला काय संबंध आहे? तर ताईंनो, संबंध आहे. संपूर्ण भारतभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंशी आपला संबंध आहे. त्यामुळेच हा मी व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या राज्याला कोणतं सरकार किती मानधन देते. आपल्या जवळच्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना किती मानधन भेटते, कारण की पूर्ण भारत देशभरामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस या सेमच काम करत आहेत. म्हणजे ज्या सेविका महाराष्ट्रातील काम करत आहेत त्याच सेविका उत्तर प्रदेश असू द्या किंवा पंजाब राज्यातील असू द्या किंवा गुजरात मधील असू द्या, सर्व राज्यामधील अंगणवाडी सेविका तेच काम करत आहेत. तीच योजना आहे, महिला व बाल विकास विभागाची तीच योजना आहे, फक्त राज्य वेगळे आहे. त्यामुळे कोणत्या राज्यामध्ये किती मानधन भेटते हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बघा, 1 ऑगस्ट पासून त्यांना ही मानधन वाढ भेटणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. थोडक्यात या न्यूजपेपर मध्ये आलेली ही न्यूज आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. बघा ताईंनो, पश्चिम बंगाल, वेस्ट बंगालमध्ये सरकारने आरोग्य आणि महिला बालविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात भरीव वाढ करण्यात आली असून नवीन दर 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 1 ऑगस्ट पासून त्यांना हे वाढीव मानधन लागू होणार आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार म्हणजे GR नुसार मान्यताप्राप्त आशा सेविकांचे निश्चित मानधन 6,250 वरून थेट 11,250 रुपयावर वाढवण्यात आलेले आहे. ही रक्कम त्यांच्या कामगिरीनुसार मिळणाऱ्या प्रोत्साहनपर मानधना व्यतिरिक्त असेल. त्यामुळे आशा सेविकेंच्या एकूण उत्पन्नात यापूर्वी मोठी वाढ होणार आहे. अशा सेविकांना मानधन वेगळं भेटते आणि कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता ते वेगळा भेटतो. त्यामुळे त्यांना आता मोठी वाढ भेटणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. याच बरोबर बघा ताईंनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बघा, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, ज्याला आपण ICDS म्हणतो, अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनाही वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. नवीन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकेंना दरमहा 14,000 रुपये तर मदतनीसांना 11,800 रुपये मानधन हे दिली जाणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात माता व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण अभियान आणि सार्वजनिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्याकरिता या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मानधन वाढीची त्यांची दीर्घकालीन मागणी या निर्णयामुळे पूर्ण झालेली आहे. पुढे बघा, अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कशा पद्धतीने निधींची तरतूद करण्यात आली हे देखील त्यांनी इथं दिलेले आहे. अर्थसंकल्पामध्ये त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. सरकारने स्पष्ट केलेले आहे की वाढीव मानधनासाठी लागणारा खर्च राज्याच्या अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी मिळाली असून आवश्यक निधी वेळेवर वितरित केला जाईल. त्यामुळे वाढीव मानधनाची अंमलबजावणी कोणत्याही विलंबाशिवाय 1 ऑगस्ट पासून सुरू होईल, असे देखील सरकारने नमूद केले आहे. हा निर्णय बघा, जो हा निर्णय झाला याचा 8व्या वेतन आयोगाशी काहीही संबंध नसला तरी तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने पश्चिम बंगाल सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललेले मानले जात आहे. या निर्णयानुसार आशा सेविकेंना दरमहा 11,250 रुपये, अंगणवाडी सेविकेंना 14,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीस यांना 11,800 रुपये मानधन हे मिळणार आहे. या वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार असून कामाचे मनोबल ही उंचवण्यास मदत होणार आहे. बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका मदतनीसांची ज्या 6 सेवा आपण महाराष्ट्रात देतो त्याच 6 सेवा इतर राज्यामध्ये सुद्धा देण्यात येत आहे. तरी देखील मानधनाची किती तफावत इथं आपल्याला दिसून येत आहे. बघा ताईंनो,
आपल्या इथं जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या अंगणवाडी सेविकांना 13,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता हा दिला जातोय, तोही कामाच्या आधारित दिला जातोय. आणि अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये मानधन दिलं जातंय आणि कामाच्या आधारित त्यांना प्रोत्साहन भत्ता 1,000 रुपये, म्हणजे मदतनीसांना फक्त 8,500 रुपये मानधन दिलं जात आहे. महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसांची पदभरती करताना जास्तीत जास्त याच्यामध्ये विधवा, अनाथ, एकल महिलांना इथं संधी दिलेली आहे. परंतु एकल महिलांनी कशा पद्धतीने त्यांचं घर संसार एवढ्या कमी मानधनामध्ये चालवायचं याचा प्रश्न आपल्या समोर असतो. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. पश्चिम बंगालमध्ये जो निर्णय झाला तोच निर्णय आपल्या राज्यामध्ये देखील होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताईंनो, तुम्ही कमेंट करून म्हणसाल की त्यांना मानधन वाढ झाली, आपल्याला काय याच्यात फायदा आहे. कोणत्या राज्यांना किती मानधन भेटते हे जाणून घेणे प्रत्येक माझ्या ताईचा हक्क आहे. त्यामुळे माझ्या ताईपर्यंत योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माझ्या लाडक्या सेविका ताई आणि मदतनीस ताईपर्यंत ही माहिती शेअर करा. असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.